क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट हे 4 ऑपरेशन जे आहेत तुम्हाला जमले पाहिजेत. मी आता अँग्युलरच्या या पेजला रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्याच्या नंतर बघा तुम्हाला हा पूर्ण डेटा जो आहे ना तो बॅकएंड कडून आलेला डेटा आहे हा. आता मला अपडेट करायचा आहे. तर अपडेट वर क्लिक करणार. ऑटोमॅटिकली हा फॉर्म येणार. मी याच्याऐवजी देणार राहुल कुमार. मी इथे देतो कुमार. लेट्स सी. सबमिट. बघा अपडेट झाला. त्याच्यानंतर अपडेट मी इथे लिहितो जयश्री. मी इथे लिहितो k@gmail.com. अपडेट झाला. मला डिलीट करायचा आहे. मी डिलीट केला. ठीक आहे. त्याला डिलीटही झालं पाहिजे. तो डिलीट झाला असेल तर बॅकएंडने काही एरर आला असेल. ठीक आहे फाईन. याला रिफ्रेश करतो एकदा. डिलीटही झाला. बघा रेकॉर्ड जे आहे ते डिलीट झालेत. हा डिलीट झाला, हा डिलीट झाला, प्लस हा डिलीट झाला आणि आता याला रिफ्रेश करतो मी. लेट्स सी. रिफ्रेश करण्याची गरज नाही. मी त्याला रिडायरेक्ट करेन नंतर. व्ह्यू ही फंक्शनॅलिटी पर्टिक्युलर त्या एम्प्लॉईचं नाव इन्फॉर्मेशन दिसायला पाहिजे. एम्प्लॉई लिस्टवर क्लिक केलं, एम्प्लॉई आला पाहिजे. बघा क्रिएट म्हणजे सेव्ह. मी याच्यावर क्लिक करतो. सेव्ह करणार मी इथे. लेट्स सी लिहिणार अश्विनी होटे @gmail.com and सबमिट. हा ही एंट्री दिसत आहे तुम्हाला जी काही एम्प्लॉयची एंट्री आहे ती होत आहे. हाँ सर. मला ऍड करायचं अजून तर कोमल गायकवाड कोमल @gmail.com. सबमिट झालं. म्हणजे ऍड पण झालं पाहिजे. महेंद्र भगत महेंद्र @gmail.com. सबमिट. सेव्ह पण झाला पाहिजे डेटा आणि हा सर्व डेटा बॅकएंड मध्ये सेव्ह झालेला आहे. लक्षात ठेवा. इंटिग्रेट केलेला आहे आपण. डेटा सेव्ह पण झाला पाहिजे. डेटा अपडेट पण झाला पाहिजे. सबमिट. आणि डेटा डिलीट पण झाला पाहिजे आणि डेटा व्ह्यू पण झाला पाहिजे. असं. तर हे जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन करण्यासाठी मी तुम्हाला आतापर्यंत बॅकएंड कसं चालू करायचं, त्या बॅकएंडच्या एपीआय ज्या आहेत ह्या सर्वांना गेट ऑल डेटाची एक एपीआय आहे, अपडेटची एपीआय आहे, डिलीटची एपीआय आहे, व्ह्यूची एपीआय आहे. म्हणजे आपल्याला हा जो डेटा मिळतो तो बॅकएंड कडून मिळतो आणि तो डेटा बघण्यासाठी तुम्ही राईट क्लिक करता. चेक करा. बघा लक्ष देऊन ऐका. राईट क्लिक करता तुम्ही, इन्स्पेक्ट करता आणि नेटवर्क अपडेट वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे URL जी आहे मी थोडस वर करतो. तर बघा इथे जी XSR म्हणून जे आहे ही तुमची URL गेलेली आहे. काय URL आहे? गेट सॉर्ट असं. लिस्ट एम्प्लॉई इथे परत URL जी आहे ती तुमची एम्प्लॉई साठी ही वाली URL आहे. म्हणजे तुम्हाला डेटा जो आहे तो या URL मार्फत मिळत आहे, या API मार्फत मिळत आहे. डिलीट करताय तर डिलीट साठीही त्या गोष्टी होत आहेत. तर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तेही दिसून येईल. आपण याच्यात खूप डीपली जाणार आहोत आणि जोपर्यंत आपण कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत आता प्रोजेक्टच करणार आहोत. आपण नेहमी प्रोजेक्टच करणार आहोत. बघा परफेक्ट होईपर्यंत प्रोजेक्ट प्रत्येक टॉपिक प्रोजेक्ट वाईज आपण आता रिपीट करणार आहोत, कव्हर करणार आहोत आणि स्ट्रॉंग होईल ते पूर्ण. ठीक आहे. तर हे आपण करणार आहोत HTTP क्लायंटने, जेणेकरून बाहेरचा बॅकएंडचा सर्व डेटा अँग्युलर मध्ये आपण व्यवस्थित रीड करू शकू, अपडेट करू शकू आणि डिलीट करू शकू. काय आहे आपलं टार्गेट हे क्लिअर आहे तुम्हाला? यस सर. यस सर. तर तुम्हाला या प्रोजेक्टची जार जी आहे ती तुम्हाला जार दिलेली आहे आणि शिवाय
पोस्टमॅन कलेक्शन सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे टेस्टिंग पर्पज साठी. ज्यांच्याकडे जार चालत नाही त्याचा अर्थ असा आहे की तिथे जावा इन्स्टॉल नाहीये. जावा इन्स्टॉल करण्यासाठी लास्ट सेशन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फक्त गुगल वर जायचं, असं लिहायचं डाउनलोड जेडीके आणि ओरॅकलचे जे काही जेडीके आहे त्याच्यावर क्लिक करा आणि क्लिक करून जी काही व्हर्जन तुम्हाला मिळेल विंडोजची तर विंडोजची आणि जी पाहिजे तिच्यावर क्लिक करा आणि हे जे डाउनलोड होईल त्याला नंतर इन्स्टॉल याच्यावर क्लिक करा, डबल क्लिक किंवा ओपन करा, नेक्स्ट नेक्स्ट करत जा. ऑटोमॅटिकली तुम्हाला इन्स्टॉलेशन मिळून जाईल आणि नंतर तुमची जार जी आहे ती चालू व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, ओके, गुड, नाईस. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. HTTP क्लायंट थ्रू डेटा कशा पद्धतीने आपण रीड करणार आहोत. मी एकदा क्विकली तुम्हाला दाखवून देत आहे की डेटा तुम्हाला कुठपर्यंत आणायचा आहे. जर का ही तुमची सिस्टीम बॅकएंड सिस्टीम असेल तर इथे जर का तुमच्या एपीआय असतील, प्रत्येक एपीआय ला पर्टिक्युलर URL दिली जाईल. प्रत्येक एपीआय ही URL मार्फत ऍक्सेस केली जाते. ही एक एपीआय आहे सपोज बॅकएंडची, ही एक एपीआय आहे, ही एक एपीआय आहे सपोज, आणि हा तुमचा बॅकएंड सर्व्हर आहे. जी जार दिलेली आहे तुम्हाला ती बॅकएंड सर्व्हरची जार आहे जी ह्या एपीआय बनवलेल्या आहेत. ही एपीआय रन करण्यासाठी फक्त तुम्हाला ती URL यूज करायची आहे. तुम्ही पोस्टमॅन मध्ये यूज करू शकता. त्याच्यानंतर अँग्युलर सर्व्हर मध्ये तुम्हाला क्विकली सांगून देतो की अँग्युलर मध्ये डेटा घेण्यासाठी तुम्हाला किंवा डेटा घेवाण देवाण करण्यासाठी तुम्ही इथे वापरत आहात HTTP क्लायंट, HTTP क्लायंट हे वापरत आहात. तिथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो डेटा आणायचा असेल तो सिंपली हा जो डेटा आहे तुम्हाला आणावा लागेल. एक लेयर तयार करा, एक क्लास तयार करा, सर्व्हिस तयार करा. सर्व्हिस मध्ये तो डेटा जो आहे तो तुम्हाला घेऊन यायचा आहे. सर्व्हिस मधून जो डेटा आहे तुम्हाला पर्टिक्युलर कंपोनंट मध्ये तो डेटा घेऊन यायचा आहे. तो डेटा जो आहे कंपोनंट डॉट टीएस मध्ये घेऊन यायचा आहे. इथे कंपोनंट डॉट टीएस मध्ये आणि फायनली तो जो डेटा डिस्प्ले करायचा आहे, तिसरी जी लेयर आहे ती लेयर आहे तुमची व्ह्यू डॉट किंवा HTML मध्ये तुम्हाला घेऊन यायचं आहे. ते HTML डॉट जी काही डॉट HTML असेल तुमची ती इथे तुम्हाला तो डेटा जो आहे फायनली डेटा डिस्प्ले करणं गरजेचं आहे. ओके, क्लिअर आहे हे? यस सर. कसा डेटा क्लिक घेऊन यायचा आहे तुम्हाला बॅकएंड मधून डेटा सर्व्हिस मध्ये, सर्व्हिस मधून कंपोनंट मध्ये आणि कंपोनंट मधून डेटा तुम्हाला HTML मध्ये. तर मी तुम्हाला हा एंड टू एंड फ्लो आता दाखवत आहे. ठीक आहे, लेट्स सी. त्या दिवसचा आपला प्रोजेक्ट कुठला होता जो आपण बनवला? HTTP क्लायंट्स. पण तरी सुद्धा मी आता परत एक प्रोजेक्ट क्रिएट करत आहे फास्ट ट्रॅक मध्ये. CD जेणेकरून ज्यांचं केलं नाही, जो कुणी प्रॅक्टिस करणार नाही, डे बाय डे माझ्या लेक्चरच्या अगोदर त्याने लेक्चरला बसू नका. काही एरर असतील, प्रॉब्लेम असतील ते मला सांगा, मी दिवसातून सॉल्व्ह करून देईन किंवा कुणाला सांगेन. NG न्यू क्रड ऑपरेशन म्हणून देतोय मी. ठीक आहे, यस यस, अरे ऑलरेडी आहे. ठीक आहे, नो इश्यू. CD क्रड NG न्यू क्रड 03 करून बघूया आहे का. यस, ते पण आहे.
आजचा जो प्रोजेक्ट आहे क्रड 09 म्हणून बनवलेला आहे आणि याच्यावर आपण सर्व ज्या काही सुरुवातीच्या काही डिपेंडन्सीज आहेत त्या मी तुम्हाला परत एकदा दाखवणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला एक डिपेंडन्सी घ्यावी लागते आणि ती डिपेंडन्सी म्हणजे HTTP क्लायंट मॉड्यूल. ऑटोमॅटिकली HTTP क्लायंट मॉड्यूल डिपेंडन्सी इम्पोर्ट करता येत नाही, ती आपल्याला मॅन्युअली app.module.ts मध्ये करून घ्यावी लागते. ही जी डिपेंडन्सी आहे ही आपल्याला मॅन्युअली घ्यावी लागणार आहे. डायरेक्टली ती काय अवेलेबल राहणार नाही, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. हा प्रोजेक्ट होऊ द्या. शांततेत कॉन्सन्ट्रेशन लेक्चर ऐका आणि लगेचच्या लगेच सिस्टीम वर बसून ते सॉल्व्ह करा किंवा सकाळच्या सकाळी तुम्ही त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि लगेच काही एरर असतील तर मला डायरेक्टली पिंग करा, आपण त्याला सॉल्व्ह करूया लगेच. तर तुम्ही मला सांगणार नाही तर मला असं वाटेल की तुम्ही जी कोडिंग केलेली आहे तुमचं झालेलं आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. स्क्रीन दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना? यस सर. ओके गुड. क्रड 09 तर मी एक कंपोनंट जनरेट करतो एम्प्लॉई नावाचा. मी इथे जनरेट करतो. कसा जनरेट करणार? ngGC आणि कंपोनंट एम्प्लॉई एम्प्लॉई लिस्ट. मला सर्व डेटा दाखवायचा आहे म्हणून मी एम्प्लॉई लिस्ट नावाचा कंपोनंट क्रिएट करत आहे. ठीक आहे. या कंपोनंट वर मी एंटायरली डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे. आणि हो, याच्यामध्ये तुम्हाला बेसिक राउटिंगची कल्पना पाहिजे, बेसिक राउटिंगची आयडिया. बाय डिफॉल्ट तुम्हाला कोणता कंपोनंट लोड करायचा आहे? एम्प्लॉई लिस्ट नावाचा कंपोनंट लोड करायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला एम्प्लॉई लिस्ट नावाचा जो आहे तो लोड झाला पाहिजे. मी ऍप डॉट जो आहे HTML ला त्याला काढून टाकतो, जेवढं काही आपलं असेल तेवढं. याची गरज नाही आपल्याला. ऍप डॉट सेव्ह करत आहे मी याला. केलं सेव्ह. त्याच्यानंतर झालं. आणि कुठे मला राउटिंग मध्ये जर का मला डिफॉल्ट पेज मला जर एम्प्लॉई लिस्ट जर दाखवायचं असेल तर राउटिंग फाईल कुठे दिसते मला सांगा? राउटिंग फाईल कुठे असेल? ऍप राउटिंग app.routing.module.ts आणि याच्यामध्ये पहिला जो राउट आहे तो मी टाकतो इथे. पाथ जी आहे सध्या, पाथ जी असणार आहे ती काय ठेवतोय मी? ब्लँक ठेवतोय. ठीक आहे. पाथ जी आहे ती ठेवणार मी ब्लँक. काय टाकतात इथे मला सांगा? पाथ कोलन आणि एम्प्टी ठेवतोय. आणि कोणता कंपोनंट लोड करायचा मी सांगितलं होतं तुम्हाला? कुठला कंपोनंट लोड करायचा आहे आपल्याला? एम्प्लॉई लिस्ट. एम्प्लॉई लिस्ट कंपोनंट असेल. याला आता आपण करूया ng serve डॅश. कोणाचं बॅकग्राऊंड मध्ये टीव्ही वगैरे चालू असेल तर थोडस म्यूट ठेवा तुम्ही. ठीक आहे. ज्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये टीव्ही चालू आहे त्यांनी म्यूट राहा, तर त्यांना त्रास देऊ नका. याला रन करतोय मी. माझा हा कंपोनंट तयार झाला. बघा जसं मी पेंट मध्ये दाखवलेला आहे, मी इथे काय नावाचं तयार केलेलं आहे आता? एम्प्लॉई लिस्ट डॉट HTML नावाचा एक फाईल असेल. त्याच्यानंतर इथे एम्प्लॉई डॉट कंपोनंट डॉट TS असेल आणि मला आता एम्प्लॉई डॉट सर्व्हिसही पाहिजेत. मला तीनही पाहिजेत. बघा माझ्याकडे आता दोन्ही गोष्टी आहेत. एम्प्लॉई लिस्ट नावाची जी HTML फाईल आहे ती पण आहे, एम्प्लॉई डॉट TS जी आहे ती पण आहे, एम्प्लॉई
एम्प्लॉई लिस्ट कंपोनंट डॉट टीएस ती पण अवेलेबल आहे, पण इथे मला सर्व्हिस नाहीये. मी इथे एक सर्व्हिस जी आहे ती सर्व्हिसही तयार करून घेत आहे इथे आता. तर सर्व्हिस तयार करण्यासाठी काय करायचंय, एन जी जी आणि काय नावाची करायची सर्व्हिस, आणि काय नावाची करायची आपल्याला एम्प्लॉई. ठीक आहे, मी कंपोनंट तयार केलं, एक सर्व्हिस तयार केली, आणि आता आपल्याला पाहिजे आहे हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज कोण भरून काढतोय, हा ब्रिज HTTP HTTP client. क्लायंट. HTTP क्लायंट आपल्याकडे मॉड्यूल आहे, पण तो आपल्याला मॅन्युअली इम्पोर्ट करावा लागतो. तर आपण जाणार ऍप मॉड्यूल डॉट टीएस मध्ये आणि इथे करून घेणार आहोत इम्पोर्ट, मॅन्युअली इम्पोर्ट लिहिणार आहोत. इथे आपण काय लिहिणार आहोत, आपण HTTP क्लायंट मॉड्यूल, हे तुम्ही करून घ्या मॉड्यूल, आणि फ्रॉम कुठून घ्यायचा आहे तो आपल्याला, कॉमन्स मधून घ्यायचा आहे, अँगुलर अँगुलर कॉमन, त्याच्यानंतर स्लॅश, आणि कंपल्सरी आपल्याला टीएस फाईल नाही सेव्ह करायची. काय सेव्ह करायचं, काय घ्यायचं सिलेक्ट इथे, HTTP फोल्डर घ्यायचा आहे, म्हणजे तो मॉड्यूल सेव्ह करा याला. आणि हा जो दिलेला आहे HTTP क्लायंट मॉड्यूल, तो आपल्याला या इम्पोर्ट सेक्शन मध्ये तो करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट सेव्ह करा. हा जर नाही केला तर तुम्हाला एक एरर येईल, आणि तो एरर येईल की तो अवेलेबलच नाही म्हणून. दॅट्स इट. ही झाली पहिली स्टेप. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कंपोनंट जनरेट करा, सर्व्हिस जनरेट करा, आणि तिसऱ्यांदा app.module.ts मध्ये मॅन्युअली इम्पोर्ट करून घ्या HTTP क्लायंट मॉड्यूल, देन इम्पोर्ट करून घ्या. झालं हे, दॅट्स इट. हे कॉमन आहे सगळ्यांसाठी, सगळ्यांना हे कॉमन यूज करावं लागेल. देन आता वेळ आहे, माझ्याकडे HTTP क्लायंट जो आहे तो घ्यावा लागेल. माझ्याकडे HTTP क्लायंटचा ऑब्जेक्ट बनवणं गरजेचं आहे. तर ऑब्जेक्ट बनवण्यासाठी कन्स्ट्रक्टर मध्ये आपण करतो प्रायव्हेट. ऑब्जेक्टचं नाव काहीही घेऊ शकता तुम्ही HTTP, आणि जो क्लास आहे HTTP चा, ज्याच्या थ्रू आपण कनेक्ट होणार आहोत बॅकएंडला, तो हाच क्लास घेणे गरजेचं आहे. हा क्लास तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही app.module.ts मध्ये HTTP क्लायंट मॉड्यूल तशा पद्धतीने इम्पोर्ट कराल. त्याच्यानंतर गेट ऑल एम्प्लॉईचा डेटा घेण्यासाठी काय URL आहे ही तुम्हाला माहिती पाहिजे, आणि लिहायचं एक फंक्शन. तर मी इथे लिहितो गेट ऑल एम्प्लॉई, आणि रिटर्न लिहितो इथे HTTP डॉट, आणि कोणतं फंक्शन आहे आपलं गेट ऑल डेटा करण्यासाठी, कुठली मेथड यूज करतो आपण, डेटा घेण्यासाठी काय यूज करतो, गेट यूज करतो. ओके, पण डेव्हलपरने काय दिलंय तुम्हाला, बॅकएंड डेव्हलपरने तुम्हाला कोणती लिंक दिलेली आहे किंवा काय दिलेलं आहे हे तुमच्याकडे माहिती पाहिजेत, जे की मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये तुम्हाला पोस्टमॅन दिलंय सगळ्यांना. पोस्टमॅन शेअर केलंय व्हॉट्सअपवर. Yes, sir. जर कुणाकडे कलेक्शन नसेल तर बघा, माझ्याकडे कलेक्शन आहे, मी तुम्हाला दाखवतोय. लोकल आणि गेट ऑल साठी ही API जी आहे, ही जी रिक्वेस्ट आहे, काय URL आहे याची चेक करा. ही URL काय करणार, जस्ट URL कॉपी करायची आपण, आणि आपलं जे अँगुलर आहे त्याच्यामध्ये पेस्ट करून टाकायची. झालं. आता हा काय करेल, या पर्टिक्युलर URL ला जाईल, जो डेटा आहे तो डेटा घेऊन येणार. दॅट्स इट. मग हा डेटा फक्त आपण आता कुठे आणलाय, सर्व्हिस मध्ये आणलाय. बघा कुठे डेटा आणला आपण, हा सर्व्हिस मध्ये, इथे डेटा आला. इथून डेटा आपल्याला एम्प्लॉई लिस्ट डॉट कंपोनंट डॉट टीएस मध्ये घेऊन जायचा आहे. कुठे घेऊन जायचा आहे आपल्याला, Employee list.component.ts. हा मी इथे लिहिलेलं आहे बघा, एम्प्लॉई लिस्ट, आणि एम्प्लॉई लिस्ट डॉट टीएस मधून एम्प्लॉई लिस्ट डॉट एचटीएमएल मध्ये घेऊन जायचं आहे. तर त्या फाईल मध्ये जाऊया आपण, एम्प्लॉई लिस्ट डॉट टीएस मध्ये जायचं, जस्ट लेट्स सी, आणि सिम्पली इथेही आपण एक फंक्शन बनवूया. तुम्हाला जर नसेल बनवायचं फंक्शन तर राहू द्या, मी NG on it हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये त्याला कॉल करून घेतो.
असं किंवा बनवलेलं जास्त चांगलं राहतं. गेट ऑल एम्प्लॉई आणि आपल्याला कुठल्या कुठल्या क्लास मधून तो मिळणार आहे, त्या क्लासचं नाव काय आहे ज्याच्यामध्ये आपण डेटा आणलेला आहे, तर त्या क्लासचं नाव काय आहे, एम्प्लॉई सर्व्हिस आहे. बघा हा जो डेटा आहे तो एम्प्लॉई सर्व्हिस मध्ये आलेला आहे डेटा, आणि तिथून आपल्याला कुठे पाहिजे तर एम्प्लॉई लिस्ट डॉट टीएस मध्ये तो घ्यायचा आहे. म्हणून एक फंक्शन बनवलेलं आहे, आणि तिथे तो यूज करण्यासाठी मला ऑब्जेक्ट बनवावा लागेल त्या क्लासचा. सर आवाज खूप कमी येतो. त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल मला, जसं की emp डॉट आणि फाईलचं नाव, तो जो क्लास मध्ये आहे तो एम्प्लॉई सर्व्हिस, आणि इथे यूज करणार मी तो emp डॉट गेट ऑल एम्प्लॉई, आणि ते एक्झिक्यूट होण्यासाठी मी इथे लिहितो सबस्क्राईब. सक्सेसफुल डेटा जर आला, जर समजा सक्सेस डेटा जर झाला, समजा रिस्पॉन्स घेण्यासाठी आपण जे आहे, मी इथे ऑल एम्प्लॉईज नावाचा जो व्हेरिएबल आहे, किंवा मी इथे प्रिंट करतो वाटलं तर, इथे लिहितो मी रिस्पॉन्स, जो काही आपल्याला डेटा मिळाला तो रिस्पॉन्स, आणि एरो फंक्शन या ब्लॉक मध्ये लिहितो कन्सोल डॉट लॉग रिस्पॉन्स, आणि एरर जर आला तर याला आपण लिहूया कन्सोल डॉट लॉग, आणि एरर. आता म्हणाल सर की हे काय लिहिलं एका लाईन मध्ये, तर नो वरी, मी तुम्हाला दोन्ही गोष्टी लिहून देतो, तुम्हाला दोन्ही गोष्टी करून देतो, परत एकदा टाइप करून देतो सबस्क्राईब मध्ये. जर का हा सक्सेस जर झाला, तर हा जो काही डेटा आला असेल असा एरो फंक्शनने बघा, सक्सेस साठी हा पहिला भाग चालेल कर्ली ब्रॅकेट वाला, कॉमाच्या नंतर फेल वाला चालेल. जर का फेल जर झाला म्हणजे एरर आला, तर हा वाला कॉमाच्या नंतरचा भाग चालेल. बघा, जर डेटा आला तर हा सक्सेस वाला पार्ट चालेल, जर का काही एरर आला तर हा वाला पार्ट एक्झिक्यूट होईल. लक्षात ठेवा. मी इथे म्हणून कन्सोल डॉट मध्ये डेटा प्रिंट करतो, कन्सोल डॉट लॉग डेटा प्रिंट करूया, आणि याला चांगल्या पद्धतीने लिहायचं म्हणून खाली लिहितो, इथे कॉमा दिला, आणि इथे एरर प्रिंट करूया, कन्सोल डॉट लॉग आणि एरर आला तरी आपल्याला कन्सोलला दिसेल, आणि डेटा आला तरी आपल्याला दिसेल. आणि पेज लोड झाल्या जर का पेज लोड झाल्या हा डेटा आला पाहिजे, तर ng on it मध्ये याला, हे जे फंक्शन आहे या फंक्शनला कॉल करा, गेट ऑल एम्प्लॉई प्लस. तर हा बहुतेक करून हा रन असावा. मी याला कन्सोल मध्ये बघा आउटपुट आलेला आहे का, कन्सोल मध्ये चेक करूया. रिफ्रेश करतो, यालाही रिफ्रेश करतो. सबस्क्राईब नाही केलं का याला? हो, काय एरर दिला याने? काहीतरी एरर दिला ना, चेक करा. हे बघा, अननोन सर्व्हर एरर. कनेक्शन रिफ्यूज म्हणजे काय आहे, सर्व्हर बंद आहे तुमचा, याचा अर्थ. याला राईट क्लिक करून याचा जो सर्व्हर आहे कसा चालू करतात याचा सर्व्हर तेही मी दाखवून देतो. याची जार असेल तुमच्याकडे ना, जर का जार असेल तुमच्याकडे, मी याची ओपन करतो आणि जार जी आहे ती जारही दाखवतो तुम्हाला. टार्गेट मध्ये तुम्हाला अशी जार दिली असेल मी 1.0 ची, जी काही आहे, किंवा तुम्हाला परत पाठवतो मी ही जार. याला जस्ट मी सीएमडी मध्ये जाऊन रन करतो या जारला, जावा मायनस जार एम्प्लॉई. हा रन झाला पाहिजे, या पोर्ट वर रन झाला पाहिजे. बघा, टॉपकॅट स्टार्टेड झाला, हा स्टार्टेड एम्प्लॉई, अँड लेट्स सी. याला आता परत रिफ्रेश करूया. बघूया एरर येतोय की काय येतोय. आला नाही.
सेव्ह केला ना पण मी याला. झाला का हा कोड? आय बिलीव्ह की हा रन. याला परत बंद करून चालू करूया. डॅशबोर्ड. आवाज येतोय आता अश्वती की ब्रेक होतोय? येतोय सर. ओके. तो हा जो डेटा आहे बहुतेक करून एकच मिनिट. आय बिलीव्ह की बॅक एंडचा काहीतरी इश्यू आहे. मी फेक एपीआय जे आहेत त्या घेऊन बघतो. Fake API. सर्व्हिस मध्ये जाऊन मी फक्त याची हा जो डेटा आहे डेटा चेंज करून घेतो. बॅकएंडचा इश्यू आहे माझ्या काहीतरी आय बिलीव्ह समथिंग. बाकीच्यांकडे चालला असेल पण माझ्याकडे काहीतरी इश्यू देतोय. ठीक आहे फाईन. आला हा डेटा. मी कुठला डेटा घेतला? माझा बॅकएंड चालत नाही म्हणून काय घेतलेला आहे मी? या URL चा डेटा घेतला. काय तुम्हाला हा डेटा दिसत आहे तुमच्या स्क्रीन मध्ये? इथे चेक होत आहे. हा वाला डेटा आहे अँग्युलरच्या याच्यामध्ये. इथे तुम्हाला डेटा दिसत आहे? Yes, sir. कुठपर्यंत आला तुम्ही डेटा? डेटा कुठपर्यंत आला तुमचा? सर्व्हिस मधून डेटा जो आहे Component. component डॉट टीएस जो आहे तो इथे आला. तुम्ही जस्ट सांगूही शकता दिस इज component डॉट, टाकूही शकता की console डॉट लॉग मध्ये component डॉट टीएस वगैरे जे काय आहे वगैरे. ठीक आहे. हा डेटा. परंतु हा जो डेटा आहे हा डेटा तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडस म्यूट करा please. हा जो डेटा आहे मी प्रिंट केला पण हा डेटा मी HTML ला बाइंड नाही करू शकत डायरेक्टली म्हणून मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. जस्ट हा युजर्सचा डेटा आहे म्हणून मी युजर्स लिहितो इथे. युजर्स इक्वल टू any आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी बघा एका ठिकाणी मी तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायला शिकवलं होतं. एपीआय मधला डेटा रीड करायला शिकवलं होतं HTML ला. any. तर इथे कन्सोल डॉट ऐवजी किंवा कन्सोल डॉट राहू देतो मी असा आणि त्याच्याऐवजी हा जो डेटा आहे हा युजर्स मध्ये ऍड करून देतो. कसा असाइन करायचा? तर असाइनमेंट ऑपरेटर यूज करून. म्हणजे काय एवढं भारी नाही. युजर्स इक्वल टू हा जो डेटा आहे तो सर्व डेटा जो आहे तो कोणत्या हा जो डेटा आलेला आहे तो सर्व डेटा मी कोणत्या व्हेरिएबल मध्ये टाकलेला आहे? पटकन सांगा.
Users. आणि युजर्स मी वर का डिक्लेअर केलाय कारण की हा डेटा नावाचा व्हेरिएबल आहे ना, मी HTML फाईल मध्ये युज नाही करू शकत कारण की याचा स्कोप फक्त या सबस्क्राईब मेथड पुरता आहे. म्हणून मी याच्यामधला डेटा कशामध्ये ओतला म्हणजे असाइन कशामध्ये केला, युजर्स मध्ये. तर आता तुम्ही हा जो युजर्स आहे कंपोनंट डॉट टीएस मधला या एम्प्लॉई लिस्ट डॉट एचटीएमएल मध्ये जाऊ शकता आणि लेट्स सी मी इथे पी घेतो आणि मी फक्त नाव प्रिंट करतो एनजी. पूर्ण डेटा प्रिंट करायचा असेल तर काय लावतो आपण, कोणतं लूप लावतो, एनजी फॉर. आणि एनजी फॉर कसा लावतो आपण, लेट एक व्हेरिएबल युजर ऑफ काय नावाची फील्ड आहे तिकडची कंपोनंट डॉट टीएस मधली युजर्स. आणि इंटरपोलेशन मध्ये तुम्ही यूज करता युजर. हा तर आता जो जेसन आलेला आहे त्याच्या की काय आहेत, तर की कोणती असते, तर आयडी ही की आहे, ईमेल ही की आहे, उदाहरणार्थ ID. आयडी, नेम, युजर नेम. Email address. हा तर आता बघा एक एक की मी तुम्हाला घेऊन दाखवतो. इथे तुमच्या अँग्युलर कंपोनंट मध्ये येऊन युजर म्हणजे हा जो ऑब्जेक्ट असतो युजर डॉट आयडी सेव्ह करा. दिसतो का तो चेक करा, दिसला आयडी. Yes, sir. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी थोडस पाईप लिहितो इथे, थोडीशी जागा सोडतो आणि इंटरपोलेशन करतो मी परत. इंटरपोलेशन युजर नंतर काय आहे, युजर डॉट Name. काय, नेम. Name. दाखवतो इथे, सेव्ह करतो याला. आला नेम. त्याच्यानंतर वापस थोडासा गॅप ठेवतो मी इथे, असा पाईप लिहितो म्हणजे इंटरपोलेशन म्हणजे परत जे आहे युजर, त्याच्यानंतर काय फील्ड आहे इथे, जर तुम्ही बघत असाल इथे तुम्हाला दिसेल की युजरच्या नंतर आहे युजर Username. नंतर ईमेल. सो युजर डॉट युजर नेम, युजर नेम सेव्ह. तर बाकीचं तुम्ही आरामात करू शकता जसा वेळ भेटेल. होतंय. मी लास्ट टाइमला टेबल मध्ये घेतलं होतं, तुम्हीही टेबल मध्ये घ्या, काही फरक पडणार नाही. की मी घेऊन दाखवू तुम्हाला टेबल मध्ये आता हे कसं घ्यायचं ते. नाही सर. जयश्री, अश्विनी, कोमल, हा सर. काय हा अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे टेबल. पहिला हेड, टी बॉडी आणि अशा टेबल. सर आवाज नाही. याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे नाही सर. म्हणजे हा लूप तुम्हाला लावता येतो ना, म्हणजे आपण शिकलोय ना इंडिव्हिज्युअली लूप लावायचं. येस सर. आपण हेच जे उदाहरण आहे ते प्रोडक्ट साठी पण केलं होतं. ज्यांनी प्रोडक्टचं प्रॅक्टिस केलंय ना त्याला ही डिफिकल्टी जाणार नाही. मी लास्ट सेशन मध्ये तुम्हाला डायरेक्टिव्ह म्हणजे एनजी फॉर शिकवलं होतं ना, प्रोडक्टच्या एपीआय चा डेटा मी डायरेक्टली तेव्हा काय केलं होतं, डायरेक्टली तो डेटा जो आहे जेसन कॉपी करून घेतला होता एम्प्लॉई डॉट टीएस याच्यामध्ये. पण आता मी याच्यामध्ये जो डेटा आहे तो एपीआय थ्रू बाइंड केलेला आहे. मी तसा स्टेप बाय स्टेप चालत गेलो. नंबर ऑफ लाईन ऑफ कोड फार कमी आहे, पण तुम्ही कन्सेप्ट जर क्लिअर करत गेलात ना तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लेक्स काम नसतं. म्हणजे ऍटलिस्ट हे जे डेटा आहे बॅकएंड कडून डेटा घेणे, कनेक्ट करणे आणि बाकी फ्रंट एंड वरच काम असतं, जे की आपण प्रोजेक्ट करून करून याला शिकून जाणार आहोत. परंतु मी कितीही चांगल्या पद्धतीने जर शिकवलं आणि तुम्ही प्रॅक्टिस केली तरी काही फायदा होणार नाही त्याचा. आणि मी कितीही वाईट शिकवलं पण तुम्ही नुसती कन्सेप्ट ऐकून घेतली आणि तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त केली तर त्याचा फायदा होईल. हे सर्वस्वी जे आहे तुमच्या हातामध्ये आहे. काय मी तुम्हाला कधी असं म्हटलेलं आहे की बाबा तुम्हाला मला वेळ नाहीये, मी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह नाही करू शकणार,